कुत्रा आणि मांजर पाळणं थोडं महाग आणि कडक नियमांसह लागू होत आहे. चला जाणून घेऊया बीएमसीने काय नवीन नियम आणले आहेत जे प्रत्येक पाळीव प्राणी प्रेमींसाठी महत्वाचे आहेत. नक्की कोणकोणत्या शहरांसाठी हे नियम लागू होणार आहेत? बीएमसीने पाळीव कुत्र्यांसाठी आता वार्षिक कर आणि परवाना अनिवार्य केलाय. कुत्रा पाळणाऱ्यांना मनपाकडून अधिकृत परवाना घ्यावा लागणार आहे. दरवर्षी 100 रुपये कर भरावा लागणार. बीएमसीने पाळीव कुत्र्यांसाठी आता वार्षिक कर आणि परवाना अनिवार्य केला आहे. कुत्रा पाळणाऱ्यांना मनपाकडून अधिकृत परवाना घ्यावा लागेल. दरवर्षी 100 रुपये कर देखील भरावा लागेल. परवाना न घेतल्यास कुत्रा पाळणे बेकायदेशीर ठरणार आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे असा आहे. सार्वजनिक स्वच्छता राखणे आणि आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करणे हा देखील आहे. याशिवाय कुत्र्यांना रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस सारख्या रोगांपासून बचावासाठी लसीकरण करणे अनिवार्य असणार आहे. पाळीव प्राण्यांना स्वच्छ ठेवणे, त्यांना पट्ट्यावर ठेवणे आणि त्यांचं मलमूत्र नीट साफ करणे ही मालकांची जबाबदारी असेल. बीएमसीने आवारा आणि पाळीव प्राण्यांसाठीही नियम बनवले आहेत. जसे की आवारा कुत्री आणि मांजर स्वच्छ ठिकाणी खायला देणे, खाण्याचा वेळ आणि ठिकाण याकडे लक्ष देणे आणि प्राणी कल्याण संस्थांशी सहकार्य करणे. तसेच आवारा प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा देखील विचार केला गेला आहे. हे नियम सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या सूचनेप्रमाणे आहेत, ज्यांचा उद्देश मुंबईत लोक आणि प्राण्यांच्या शांत सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणे आहे. तर तुम्ही मुंबईत पाळीव प्राणी पाळत असाल तर लवकरात लवकर बीएमसी कडून परवाना घ्या आणि या नियमांचे पालन करा, जेणेकरून तुमचे आणि तुमच्या प्राण्यांचे जीवन सुरक्षित आणि आनंदी राहील. हा निर्णय अजून तरी मुंबईपर्यंतच लागू आहे. इतर कोणत्याही शहरात हा निर्णय लागू केलेला नाही.